तर वर्ध्यामध्ये पावसाची काय स्थिती आहे ते पाहूया। वर्ध्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। जिल्ह्यातील लाल नाला प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। तिथली परिस्थिती काय आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी। जिल्ह्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे सकाळपासून वर्ध्यामध्ये पाऊस जो आहे हा धोधो बरसत आहे। काल सुद्धा वर्ध्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने आपलं आगमन दाखवलं होतं आणि काल सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गावांचा संपर्क तुटला होता। आता मी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पाणी साचलेलं आहे रस्त्यावर। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 आहे, परंतु रस्त्यावर पाणी साचलेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे आणि धोधो जो आहे हा पाऊस पडत आहे। वर्धा जिल्ह्यातील काही प्रकल्प जे आहे हे भरलेले आहे। त्यामध्ये मग लाल नाला प्रकल्प असो किंवा पोथरा प्रकल्प असो, लाल नाला प्रकल्पाचे 5 दरवाजे जे आहे हे 5 दरवाजे प्रशासनाच्या वतीने खोलण्यात आलेले आहे आणि पोथरा प्रकल्प सुद्धा 85% भरला असून मोठ्या प्रमाणामध्ये त्यातून आता पाण्याचा विसर्ग होणार आहे, यात काही शंका नाही आहे। त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर प्रशासनाने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे। वर्धा जिल्ह्यातील 8ही तहसीलदार जे आहे हे या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। कुठल्याही प्रकारची जी गैरसोय आहे नागरिकांना होणार नाही याची काळजी हे 8ही तहसीलदार आणि सर्व उपविभागीय अधिकारी तथा जिल्हाधिकारी हे घेत आहे। आज जिल्हाधिकारी वर्धा यांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केलेली होती व सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप घरी पोहोचवावे अशा सुद्धा सूचना केल्या होत्या। त्यामुळे एकंदरीतच वर्ध्यामध्ये पाण्यानं मोठं थैमान घातलेलं आहे। शेतीमध्ये सुद्धा पाणी जे आहे ते साचलेलं आहे आणि 2 दिवस जे आहे वर्ध्यात जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला होता आणि त्यामध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला असल्या कारणामुळे संपूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये पाण्याचं बरसणं जे आहे हे सुरू आहे। त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे सुद्धा गरजेचं आहे। कॅमेरामॅन भूषणसह निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा।